निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगतासीणले वेदवाचा, विवेके तदाकार हो निराहे, मना संत आनंद शोधून पाहे. श्रीराम. आपण ज्या परमेश्वराबद्दल किंवा ब्रह्म याबद्दल विचार करीत आहोत त्याला निश्चित आकार नाही, रंग नाही, वास नाही. या परमेश्वराचे वर्णन वेद या आपल्या प्राचीन वाङ्मयालाही करता आलेलं नाही. त्याचा फक्त अनुभव घ्यायचा आणि ज्या संत मंडळींनी हा अनुभव घेतला आहे त्यांचे सांगणे आपण ऐकायचे, असा या श्लोकाचा अर्थ सांगता येईल. असं बघ, तुला रात्री खूप छान गाढ झोप लागली की तू सकाळी उठून काय सांगतेस? आज मला खूप छान वाटते, काल रात्री मला छान गाढ झोप लागली. पण गाढ झोप लागली म्हणजे नक्की काय झालं हे तुला सांगता येत नाही, कुणालाच तसे सांगता येत नाही. तसंच झोप कधी लागली तो नेमका क्षणही आपल्याला सांगता येत नाही. खरं तर तो नेमका क्षण समजतही नाही आणि आपण दुसऱ्या दिवशी म्हणतो काल अगदी क्षणात गाढ झोप लागली, पण नेमकी वेळ कोणालाच सांगता येत नाही. ही जी अवस्था असते त्यावेळी गाढ झोपेत आपण आपल्या परमेश्वराला जाणलेले असते, आपली व त्याची भेट झालेली असते. पण जागं होताच ते सगळं लांब जातो. म्हणूनच समर्थ इथे सांगतात, परमेश्वराचं तत्त्व जाणायचं असेल तर तो काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर विवेक करावा लागेल. समर्थ सांगत असलेला विवेक जर आपण हरवून बसलो तर काय होऊ शकते त्याची एक गोष्ट सांगते, ऐक. सचिन हा एका बड्या श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा. सचिनची कॉलेजची शेवटच्या वर्षाची परीक्षा असते, त्यामुळे परीक्षेची तयारी तो अगदी नेटाने करीत होता. तसा तो हुशारही असतो, यामुळेच कॉलेजमध्ये खरं तर प्रथम येण्याचीच त्याची जिद्द होती. ज्यावेळी संदीपचे वडील त्याला परीक्षेविषयी विचारत असत तेव्हा तो वडिलांना म्हणायचा, बाबा, जर मी कॉलेजमध्ये पहिला आलो तर तुम्ही मला माझ्या आवडीची कार भेट म्हणून द्याल का? त्यावर वडीलही अगदी आनंदाने हो हो नक्कीच देईन असं म्हणत असत, कारण त्यांना पैशाची काहीच कमतरता नव्हती. आता तर संदीप आणखीनच जोमाने अभ्यासाला लागला. रोज कॉलेजमध्ये येता जाता तो शोरूममध्ये ठेवलेल्या त्या विशिष्ट कारकडे निरखून बघत असे. कधी एकदा ही गाडी आपल्याला मिळते असंच त्याला झालं होतं. करता करता दिवस पुढे सरकले, परीक्षा संपली. काही महिन्यानंतर रिझल्ट लागला आणि सचिन कॉलेजमध्ये पहिला आला. घरी येताच आनंदाने त्याने ही बातमी आपल्या वडिलांना सांगितली. वडिलांनीही आनंदाने त्याला मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं. संदीपच्या हातात कागदामध्ये गुंडाळलेली एक वस्तू दिली आणि म्हणाले, हे घे तुझं बक्षीस. संदीप खरं तर निराश झाला. त्याला वाटलं होतं बाबा लगेचच आपल्याला गाडी घेऊन जाण्यासाठी घेऊन जातील. तसं तर काहीच झालं नाही. गाडीबद्दल तर त्या अक्षरही बोलले नाही. नाराजीनेच ती भेटवस्तू आपल्या हातामध्ये घेऊन संदीप आपल्या खोलीमध्ये गेला. मनातल्या मनात कार न मिळाल्यामुळे तो रागाने अगदी जळफळत होता. नाराज मनानेच त्याने वडिलांनी दिलेल्या भेटवस्तूचा कागद उघडून पाहिला तर त्यामध्ये सोनेरी कव्हरमध्ये त्याला रामायण ग्रंथ दिसला. तो पाहून त्याला आपल्या वडिलांचा खूप राग आला. रागाच्या भरात त्याने आपल्या वडिलांना एक चिठ्ठी लिहिली. ती टेबलवर ठेवून तसाच तो घराबाहेर पडला. दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं, बाबा, कबूल करूनही तुम्ही मला कार भेट न देता माझ्या काहीच उपयोगाचं नसलेलं रामायण दिलं. तुम्ही असं का केलं ते मला माहिती नाही. मी हे घर सोडून जात आहे आणि खूप पैसे कमावल्याशिवाय मला हवी ती कार घेतल्याशिवाय घरी परत येणार नाही. हे वाचून वडील हताश झाले. मुलाने आपल्याला समजून घेतलं नाही याचं त्यांना वाईटही वाटलं. दिवस पुढे सरकत होते. संदीपने ठरवल्याप्रमाणे आयुष्यात भरपूर यश व पैसे कमावले, पण वय वाढू लागले तशी त्यांना आपल्या बाबांची आठवण येऊ लागली. आपण असं रागाच्या भरात घर सोडायला नको होतं, आपण उगीच बाबांवर रागवलो असाही विचार त्याच्या मनात येऊ लागला. शेवटी एक दिवस न राहून त्याने आपल्या वडिलांना फोन लावला. पण घरी कामाला असणाऱ्या माणसाने सांगितले, तुमच्या वडिलांचे 15 दिवसापूर्वीच निधन झाले आहे आणि शेवटपर्यंत ते तुमची आठवण काढत होते. हे ऐकताच संदीपला मोठा धक्का बसतो आणि अतिशय दुःखी मनानेच तो घरी येतो. आता वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांच्या फोटोसमोर रडत रडतच त्याने ती वडिलांनी दिलेली भेटवस्तू रामायण उचलून आपल्या कपाळाला लावले आणि ते उघडून पाहिले. पहिल्या पानावर वडिलांनी दिलेले वाक्य होते, संदीप, तू माझा अतिशय लाडका मुलगा आहेस हे तुला माहीतच आहे. तुझी खूप भरभराट होऊ दे. मात्र ऐश्वर्याबरोबरच भविष्यातही तुला संस्कारांचं महत्त्व समजावं म्हणून हा रामायण ग्रंथ देत आहे. इतक्यातच त्या ग्रंथामधून एक पाकिट खाली पडले. संदीप पाकिट उघडून बघतो तर काय, त्यात त्याच्या आवडत्या गाडीची किल्ली आणि गाडीची खरेदी पैसे रोख भरून केलेली पावती ठेवलेली होती. हे बघून संदीपला स्वतःला सावरताच आलं नाही. अक्षरशः जमिनीवर पडून मोठमोठ्याने तो रडू लागला.
पण आता वेळ निघून गेलेली असते. केवळ पश्चात्ताप करणे एवढेच संदीपच्या हाती उरले होते. म्हणजेच बघ, त्या दिवशी निदान संदीपने बाबांनी काय दिले आहे हे पाकीट उघडून पाहिले असते तर घडलेच नसते ना. केवळ हट्टीपणाने संदीप त्याचा विवेक घालवून बसला. वडील आपल्या चांगल्याचाच विचार करतात असेही संदीपला वाटले नाही आणि तो त्याच्या वडिलांपासून कायमचाच दुरावला, लांब गेला. अगदी तसंच आपणही राग, लोभ, अहंकार या सगळ्यांमुळे परमेश्वरापासून दूर दूर जात आहोत. विवेक केला तरच आपले आपण मूळ स्वरूप जाणून घेऊ शकू. म्हणूनच समर्थ आपल्याला सतत विवेकाने वागा असं सांगत आहेत. खरं तर हे मूळ स्वरूप जाणणं वगैरे आत्तापुरतं लांब ठेवलं तरीही चालेल. आपण निदान समर्थ सांगतात तसं मनापासून चांगलंच वागलो तर आपलं सगळ्यांचं चांगलंच होईल, आपलं कल्याणच होईल. बरोबर ना? करूया ना मग आपण तसं चांगलं वागायचा प्रयत्न. जय जय रघुवीर समर्थ.